राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलाय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ज्या हप्त्याची आपण गेल्या अनेक दिवसांपासून सारखी प्रतीक्षा करत होतो, त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। शेतकरी मित्रांनो, शेतीसाठी लागणारा खर्च आणि पावसाची अनिश्चितता यामुळे आर्थिक ओढाताण होत असताना सरकारकडून मिळणारी ही मदत आपल्यासाठी किती महत्त्वाची असते हे आम्हा सर्वांना ठाऊक आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, सरकारने हप्त्यासाठी किती निधी मंजूर केला आहे, कोणत्या कार्यक्रमामधून हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही आणि हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच गोंधळ निर्माण करू शकते। तर शेतकरी मित्रांनो, सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे। ज्याप्रमाणे केंद्र सरकार PM किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6,000 रुपये देते, तर त्याच धर्तीवरती आपल्या राज्य सरकारने सुद्धा अतिरिक्त 6,000 रुपये देण्याचे वचन या ठिकाणी पूर्ण केले आहे। म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये आणि राज्य सरकारचे देखील 6,000 रुपये अशा पद्धतीने महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दरवर्षी एकूण 12,000 रुपये जमा होत आहेत। आता मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 7 हप्ते यशस्वीपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित झाले आहेत। प्रत्येक हप्त्यावेळी सरकारने पारदर्शकता राखण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच की DBTचा वापर केला आहे। आता वेळ आली आहे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची, ज्यासाठी प्रशासकीय पातळीवरती सर्व तयारी आता पूर्ण झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। शेतकरी मित्रांनो, आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे। महाराष्ट्र राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागाने नुकताच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे। या निर्णयानुसार नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी तब्बल 1774 कोटी रुपयांचा निधी आता वितरित करण्यास मान्यता देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे। शेतकरी मित्रांनो, हा निधी मंजूर होणे याचा अर्थ असा की सरकारकडे आता पैसे उपलब्ध आहेत आणि ते वितरणासाठी सरकार सज्ज आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य स्तरावरती विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यावरती लक्ष ठेवले जात आहे। ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये येत आहे। शेतकरी बांधवांनो, आता सर्वांच्या मनातील प्रश्न असा असेल की पैसे कधी येणार, तर शासनाच्या ताज्या माहितीनुसार आणि वरिष्ठ मंत्र्यांच्या विधानानुसार या हप्त्याचे वाटप एका भव्य कार्यक्रमाद्वारे केले जाणार आहे। बारामती येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते निधीचे वितरण केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आनंद होईल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या आधार संलग्न असलेल्या बँकेच्या खात्यावरती थेट जमा होईल। त्यामुळे जर तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर ते त्वरित करून घ्या, अन्यथा निधी मिळण्यास अडचण येऊ शकते। तर मित्रांनो, आता काही गोष्टींची पूर्तता असणे अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की आता तुम्हाला तर माहितीच असेल की सरकारच्या माध्यमातून काही अटी शर्ती लागू करण्यामध्ये येत असतात। फक्त पात्रच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे या उद्देशाने सरकारने काही अटी शर्ती लागू केल्या आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। त्याचबरोबर हप्त्याच्या वितरणासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद झाली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने
1774 कोटींचा निधी या ठिकाणी मंजूर केला आहे आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे. परंतु सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं नाही, कारण की सरकारने आता हप्त्याच्या लाभासाठी काही बाबींची पूर्तता करण्याची या ठिकाणी आव्हानं केली आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभासाठी आम्ही कोणती कामे करावे. तर शेतकरी मित्रांनो, पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री करून घ्या. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, जेणेकरून पैसे जमा होतील. त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभासाठी तुमची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. तसेच ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता काही गोष्टींची तुम्ही खात्री करून घेऊ शकता. तुमचा PM किसानचा स्टेटस ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. तसेच तुमची KYC पूर्ण झालेली असावी हप्त्याच्या लाभासाठी. तसेच तुमच्या जमिनीच्या नोंदी पोर्टलवरती अपडेट असणे देखील अत्यंत आवश्यक आहे आणि तुमच्या बँकेचे खाते NPCIला मॅप असावे. या सर्व गोष्टींची पूर्तता असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झालेला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल, हे देखील लक्षात घ्या. कारण की जे शेतकरी PM किसान योजनेसाठी पात्र असतात, जे शेतकरी PM किसान योजनेचे लाभार्थी असतात तर तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेचे देखील लाभार्थी असतात हे लक्षात घ्या. आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता नवीन तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांची जोड मिळाली की प्रगती नक्कीच होते. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला पेरणीसाठी किंवा शेती कामासाठी नक्कीच या ठिकाणी आधार ठरेल. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता जमा होतच आहे. सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे. निधीला देखील सरकारने मंजुरी दिली आहे. साधारणतः 1774 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे. आता केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकताच PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला आहे. तुमच्या देखील खात्यावरती PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असतील आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते, ते म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार. आणि त्यातच आता सरकारने म्हणजेच की राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे आणि आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु खरं तर नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला होता. ज्या काही तांत्रिक अडथळ्यामुळे हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होत होता तर अशा सर्व तांत्रिक अडथळे आता दूर करण्यामध्ये आले आहेत आणि सरकारने आता हप्ता वितरणासाठी 1774 कोटींचा निधी मंजूर केला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. DBTची प्रक्रिया आहे, DBTच्या माध्यमातून पैसे जमा होणार. DBT म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत. एकदा सरकारने DBTची प्रक्रिया सुरू केली, एकदा सरकारने पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. बऱ्याच
शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न असेल की सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे जमा होणार आहेत. डीबीटीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैशांचे वितरण होत असते, परंतु बँकेच्या स्थितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती थोडाफार या ठिकाणी पैसे जमा होण्यास विलंब लागू शकतो. परंतु शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. समजा आज या ठिकाणी हप्त्याचे वितरण झाले तर 1 ते 2 दिवसांमध्ये सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात, हे लक्षात घ्या. आणि आता या ठिकाणी राज्यातील साधारणतः किती तर 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आहे, ज्या शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण केली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक आहे, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे लक्षात घ्या. आणि पैसे नेमके कधी जमा होणार, हप्ता कधी जमा होणार, तर बघा, राज्य सरकारने जो शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे हा 16 मार्च या दिवशी राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. म्हणजेच की 16 मार्च या दिवशी राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी निधीला मंजुरी दिली आहे. तब्बल 1774 कोटींचा निधी या ठिकाणी वाटप करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये पैसे जमा होत असतात. आता 16 मार्च या दिवशी शासन निर्णय म्हणजेच की GR हा प्रसिद्ध झाला आहे. त्या अनुषंगाने मग 20 मार्च या दिवशी पैसे खरं तर जमा व्हायला पाहिजे होते, परंतु काय झालं शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सुट्ट्या आल्या. म्हणजेच की गुढीपाडव्याचा सण असेल, तसेच रमजान ईद असेल आणि रविवारची सुट्टी असेल, तर अशा काही सुट्ट्यांमुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी थोडा विलंब झाला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. परंतु साधारणतः सोमवार नंतर या ठिकाणी पैशांचे वितरण होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता साधारणतः 25 मार्चच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल, हे लक्षात घ्या. आणि समोर आलेल्या माहितीनुसार आता नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता एक कार्यक्रम आयोजित केला जाईल आणि त्या कार्यक्रमामधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाईल अशी माहिती समोर आली आहे. सध्या जर बघायला गेलं तर सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार हप्त्याचे वाटप एका भव्य कार्यक्रमाद्वारे केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते निधीचे वितरण केले जाण्याची देखील दाट शक्यता आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर येत्या 3 ते 4 दिवसांच्या आत 100% तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि हप्त्याच्या लाभासाठी eKYC पूर्ण असणे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे हे देखील लक्षात घ्या. जर तुमची eKYC पूर्ण असेल, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल, तर 100% आता येत्या 3 ते 4 दिवसांच्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. सरकारने आता 1774 कोटींचा निधी मंजूर केला आहे. शासन निर्णय प्रसिद्ध झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचे मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांची जोड मिळाली की प्रगती नक्कीच होत असते. नमो शेतकरी योजनेचा जो हा 8वा हप्ता आहे, तर हा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आधार देईल. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला पेरणीसाठी किंवा शेती कामासाठी नक्कीच या ठिकाणी फायद्याचा ठरेल. तर मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर तुम्हाला काही तांत्रिक अडचणी येत असतील तर त्याही कमेंटच्या माध्यमातून कळवण्याचा प्रयत्न करा. आणि अशाच शेतीविषयक आणि सरकारी योजनांच्या खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.